हरियाणातल्या मतदार याद्यांची पोलखोल करत राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब। ब्राझीलच्या मॉलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार, 3.5 लाख नव मतदार नावं ही मतदार यादीतून वगळली। राहुल गांधींचे खळबळजनक आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जूनमध्ये कर्जमाफीचा वादा। जूनची मुदत अमान्य, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मराठवाडा दौऱ्यात बांधावर जाऊन ठाकरेंनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। उद्धव ठाकरे दौऱ्यासाठी पहिल्यांदा बाहेर पडले। ठाकरेंनी विकासावर केलेलं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन, मंत्री संजय शिरसाटांच्या टीका। निवडणुकांसाठी दौरा असल्याची टीका। मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आशिष शेलारांविरोधात तक्रार। काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊतांकडून तक्रार दाखल। द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू, राऊतांचा आरोप। खासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राऊत रुग्णालयात। भाजप सोडून इतर पक्षांसोबत युती करायला तयार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा, तर कार्यकर्त्यांच्या सूचनांवर पुढील 8 दिवसात निर्णय घेऊ। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदने पोलीस दलातून बडतर्फ। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश। पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा दिमाखात साजरा। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या हस्ते नागरी सत्कार। सिंहा यांनी आत्मचरित्राचंही प्रकाशन। मी विध्वंसक नाही तर विधायक पत्रकारिता केली, पत्रकारितेतून कधीही निवृत्ती घेणार नाही। सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यातून पद्मश्री प्रतापसिंह जाधवांची घोषणा। शिंदेना मुख्यमंत्रीपद देणं सेफ, रिस्क घेता येते, ते मुख्यमंत्रीपद परत करतात। सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांची मिश्किल डोलेबाजी।